नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. जीवाने आनंद निवासला लिलाव जिंकलेला असतो आणि तो आता आनंद निवास जीवाच्या नावे झालेला असतो आणि तो सर्वांच्या समोर भास्करचे कॉलर पकडतो आणि बोलतो, भास्कर पाहिलेत ना, या जीवाने जर काय करायचं ठरवले ना, तो नक्कीच करतो. त्यानंतर आपण पाहतो सर्वांच्या समोर जीवा हा गुडघ्यावर टेकून बसतो आणि तो आनंद निवासच्या चाव्या नंदिनीच्या हातात देत बोलतो, नंदिनी, हे घ्या तुमच्या श्वास, तुमचे जीवन, तुमचे आयुष्य मी तुमच्या हातामध्ये परत सोपवत आहे. तेव्हा नंदिनी देखील अतिशय आनंदित होते आणि बोलते, माझं नाही तर आपला आनंद निवास. आणि तेव्हा सर्वजण अतिशय आनंदित झालेले असतात. तर इकडे आपण पाहतो पार्थ काव्याला आवाज देत किचनमध्ये जातो, तर त्याला गॅसचा वास येतो आणि तो आश्चर्यचकित होतो आणि तो गॅस बंद करतो आणि तो स्वतःशीच बोलतो, गॅस कोणीतरी चालू ठेवून गेलेलं. ही जर आता कोणी लाईट केली असती तर खूप मोठा ब्लास्ट झाला असता. आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी काव्या देखील येते आणि काव्या ही पार्थला बोलते, कदाचित माझ्याकडून राहिला असेल. तेव्हा पार्थ तिला आश्चर्यचकित होऊन विचारतो, काव्या, तुमच्या मनामध्ये काय सुरू आहे? तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते मला स्पष्टपणे बोला. आणि तेव्हा काव्या देखील अवाक झालेली असते आणि आश्चर्यचकित होऊन पार्थकडे पाहू लागते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्या ही आपल्या मनातले सर्व काही पार्थला सांगणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.